ही टेक्नॉलॉजी खरंच खूप मोठी आणि खूप महत्त्वाची आहे. नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा आणि स्वागत आहे माझ्या बेरोजगार मुलगी टू डेव्हऑप्स इंजिनियर 45 डेज चॅलेंजच्या 18व्या दिवशी. तर मंडळी, काल आपण गिटहब ॲक्शन्स म्हणजे काय ते शिकून घेतलं होतं. त्याचे मेन कन्सेप्ट्स, वर्क फ्लो, जॉब्स, स्टेप्स, ट्रिगर्स आणि ते सगळं कसं काम करतं ते डिटेलमध्ये पाहिलं होतं. आणि आज आपण जाणार आहोत अजून खोलवर, कारण गिटहब ॲक्शन चालवण्यासाठी आपल्याला लागतो गिटहब रनर. रनर म्हणजे एक मशीन जी आपल्याकडून दिलेले वर्क फ्लो एक्झिक्यूट करते. ट्रिगर पुश असेल, मर्ज असेल किंवा काही कस्टम कंडिशन असेल, रनर त्या कंडिशनवर जॉब चालवतो. आजचा आपला मेन फोकस होता गिटहब रनरचा सेटअप. गिटहब ॲक्शनचा मेन ॲडव्हान्टेज हाच आहे. वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी वेगवेगळे रनर्स, वेगवेगळ्या इन्व्हायरमेंटसाठी वेगवेगळे कॉन्फिगरेशन्स. खूपच पॉवरफुल आहे हा कन्सेप्ट. आज मी माझ्या लिनक्स सिस्टीमवर गिटहब रनर कॉन्फिगर करायला सुरुवात केली. सुरुवातीला थोडं कन्फ्युजिंग वाटलं, हा कसा कनेक्ट होतो, जे कोड आपल्याला गिटहब देतं ते रन करणं म्हणजे नेमकं काय. पण स्टेप बाय स्टेप फॉलो केलं आणि फ्लो समजत गेला आणि लक्षात आलं ही टेक्नॉलॉजी खरंच खूप मोठी आणि खूप महत्त्वाची आहे. आणि हो, कधी कधी रनर लाईव्ह यायला वेळ लागू शकतो. पेंडिंग दिसलं तरी घाबरायचं नाही. आता माझा रनर सक्सेसफुली लाईव्ह आहे आणि उद्या आपण कॉन्फिगर करणार आपला फर्स्ट गिटहब ॲक्शन्स वर्कफ्लो आणि जॉब रन करून प्रोजेक्ट डिप्लॉय करणार. असा गेला आजचा दिवस. नवीन लर्निंग, नवीन उत्सुकता आणि डेव्हऑप्सची बुक अजून वाढली. तर भेटूया उद्या नवीन स्टेप आणि नवीन प्रोग्रेस सोबत अजून एक पाऊल डेव्हऑप्स इंजिनियर बनण्याकडे. फॉलो फॉर माय 45 डेज डेव्हऑप्स जर्नी. बेरोजगार मुलगी डेव्हऑप्स इंजिनियर. टाटा.